राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच अहिल्यानगर, लासूर स्टेशन व बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती याची माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो आज काही बाजार समित्यामध्ये सरासरी कांद्याच्या भावामध्ये सुधारणा दिसून आली। तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय बाजारभाव दे। सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून। पिंपळगाव बसमध्ये ते 26,000 क्विंटल आवक आली होती। 500 रुपयापासून 2,551 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,651 रुपये क्विंटलपर्यंत विकले। देवळा येथे 7,310 क्विंटलची आवक होती। 200 रुपयापासून 2,000 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। सटाणा येथे 10,515 क्विंटलची आवक होती। 225 रुपयापासून 1,885 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,475 रुपये क्विंटलपर्यंत विकले। कळवण येथे 20,000 क्विंटलची आवक होती। 500 रुपयापासून 2,400 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,351 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मुंगसे येथे 10,500 क्विंटलची आवक होती। 300 रुपयापासून 1,676 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,025 रुपये क्विंटलपर्यंत विकले। येवला येथे 5,000 क्विंटलची आवक होती। 300 रुपयापासून 1,615 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,325 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर लासलगाव येथे 910 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती। 700 रुपयापासून 2,082 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। विंचोर येथे 812 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती। 500 रुपयापासून 2,080 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नेपाळ येथे 267 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती। 500 रुपयापासून 2,140 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,651 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर मनमाड येथे 952 रुपयापासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। खात गोल्टी खात चोपडा कांदा 200 रुपयापासून 951 रुपये क्विंटलपर्यंत विकला। सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर नांदगाव येथे 1,030 रुपयापासून 1,571 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,250 रुपये क्विंटलपर्यंत विकले। खात चोपडा गोल्टी 100 रुपयापासून 961 रुपये क्विंटलपर्यंत विकली। सरासरी 550 रुपये क्विंटलपर्यंत विकली। तर बोलठाण येथे 200 रुपयापासून 1,715 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले। आव्हाना येथे 1 नंबर प्रतीचे कांदे 1,900 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 2 प्रतीचे कांदे 1,500 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 1,250 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टेगौडा 300 रुपयापासून 1,375 रुपये क्विंटलपर्यंत विकला। खात 200 ते 1,225 रुपये क्विंटलपर्यंत विकली। तर वणी येथे 1,550 ते 2,550 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। 443 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती। चांदवड येथे 430 रुपयापासून 2,037 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। सरासरी कांदे 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्डेगौडा 100 रुपयापासून 1,183 रुपये क्विंटलपर्यंत विकला। सरासरी 550 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर नगर येथे 54,659 गुन्ह्यांची आवक आली होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 1,700 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 2 प्रतीचे कांदे 1,200 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 600 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 4 प्रतीचे कांदे 250 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव 1,450 रुपये क्विंटलला निघाला। तर जास्तीत जास्त 33 कांदा गोण्याला 2,300 रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला आहे। तर बेंगलोर येथे आज 30,000 पेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक आली होती। महाराष्ट्रातील 1-2 लॉट 2,700 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। बिग साईज कांदे 2,500 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मिडियम कांदे 1,800 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले।